मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे. पीडित बनून जगण्यामागचं काळं मानसशास्त्र कसं असतं आणि कोण आणि कशा पद्धतीने ते वापरतं याच्याबद्दलची आणि ती सुद्धा माझ्या स्वतःच्या अनुभवातून आलेली ही गोष्ट आहे. त्यातून मला एक कळलं की प्रत्येक बळी पडलेली व्यक्ती खरंच असहाय्य असते असं मात्र अजिबात नाही. काही लोक अत्यंत कुशलपणाने आपण पीडित आहोत, व्हिक्टीम आहोत अशी भूमिका निभावत असतात. अशा लोकांना एक सूक्ष्म आणि जवळजवळ सैतानी आनंद मिळत असतो. दयाळू, संवेदनशील आणि सक्षम लोकांची ऊर्जा, वेळ आणि आत्मविश्वास हळूहळू संपवण्यात. हो, मला ही गोष्ट खूप उशिरा समजली. बराच काळ मी एका अशा व्यक्तीला मदत करत होते जी स्वतःला खूप असहाय्य आहे असं भासवत होती. मलाही वाटायचं की खरोखरी मी जर हिला आधार नाही दिला तर जगात हिला आधार देणारं कोणीच नसेल. त्याच्यामुळे मोफत कन्सल्टेशन, मोफत हिलिंग, मोफत उपचार, अखंड भावनिक आधार, अखंड आर्थिक आधार असं सगळं देणं अनेक वर्ष चालू होतं. पण जाणवत होतं सतत की काहीतरी चुकतंय आणि सतत वाटत होतं की कुठेतरी माझी ऊर्जा, माझी कार्यक्षमता ही कमी होतीये. आणि असंच असताना एका सायको लिगल प्रकरणात मी तिला मार्गदर्शन केलं आणि काही सक्षम वकिलांकडे पाठवलं. त्यावेळेला वास्तव माझ्या समोर आलं. माझ्याच एका वकील विद्यार्थिनीने मला शांतपणाने सांगितलं, ती खरोखरी असहाय्य अजिबात नाहीये बरं का. ती सवयीने स्वतःला पीडित म्हणून दाखवतीये आणि लोकांकडून, तुमच्यासारख्यांकडून फायदे मिळवण्याकरता कायम ती स्वतः असहाय्य आहे असं दाखवत चाललीये. त्या एका वाक्याने माझा दृष्टिकोनच बदलला. मी अधिक बारकाईने निरीक्षण करायला सुरुवात केली आणि मग एक गोष्ट स्पष्ट झाली. ती म्हणजे सतत पीडित असणं याची भूमिका करणारे किंवा सतत स्वतःला असहाय्य दाखवणारे लोक अनेकदा दयेच्या माध्यमातून तुमच्यावर भावनिक दबाव निर्माण करतात. दयाळू आणि जबाबदार लोकांना ते टार्गेट करतात. स्वतःची जबाबदारी टाळतात, पण मदतीची अपेक्षा मात्र कायम ठेवतात. इतरांकडून सतत मोफत मदत मिळवण्यात एक लपलेला विजय अनुभवतात. आणि सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे चांगली माणसं पुन्हा पुन्हा या लोकांच्या या जाळ्यात अडकत राहतात. कारण जागरूकतेशिवाय केलेली दया ही हळूहळू आत्मघातक ठरू शकते. हे समजल्यावर मी फक्त एक छोटासा बदल केला. मी शांतपणाने म्हणाले, जाहीर केलं की आता मी मोफत कन्सल्टेशन देत नाही. मी कोणालाच काही मोफत देत नाही. ना राग, ना वाद, ना स्पष्टीकरण. फक्त विचारांमधली आणि व्यक्तीकरणामधली स्पष्टता. आणि आश्चर्य म्हणजे ती व्यक्ती जवळजवळ लगेचच गायब झाली. त्या अनुभवाने मला एक मोठा धडा शिकवला. प्रत्येक मदत मागणारी व्यक्ती खरंच आपले प्रश्न सोडवण्याची इच्छा ठेवते असं नाही. अनेकदा त्यांच्या व्हिक्टिम, पीडित, असहाय्य या ओळखीशी लोक इतके जोडले जातात की त्यातून त्यांना मिळणारी सहानुभूती, लक्ष आणि नियंत्रण या व्यक्ती सोडू इच्छित नाहीत. म्हणून मी श्रोत्यांना एकच विनंती करीन, तुमचा दयाळूपणा नक्की जपा, पण त्याचबरोबर तुमची स्वतःची ऊर्जा जपा, तुमचा आत्मसन्मान जपा,
तुमचं समाजातलं स्थान जपा आणि हो, तुमच्या खिशातले पैसे पण जपा. कारण सहानुभूती कधीही आपल्या मानसिक, शारीरिक, आर्थिक किंवा सामाजिक दर्जाच्या स्वास्थ्याच्या किमतीवर कधीच करू नये. सहानुभूतीची अशी किंमत करणं म्हणजे आत्मघातकी निर्णय घेणं, हे लक्षात ठेवा. धन्यवाद.